तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडी निरातर हेची ध्यान आवडी निरातर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर रखुमाई विडोबार कुमाई रखुमाई विडोबार कुमाई 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 हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पहर आलोचनी सुख झाले सानी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर
तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम देवते संत 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 निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा निमित्तया प्रतिमा मितो सांगतसे भावे तो सांगतसे भावे मितो सांगतसे भावे सांगतसे भावे असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे इच्छा पुरतसे मितो सांगतसे भावे सांगतसे भावे मितो सांगतसे भावे सांगतसे भावे असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे सकळा तुका मने रोकडी केले मने रोकडी केली तुका मने रोकडी केले रोकडी केली सेविताईने पोटदाय सेविताईने पोटदाय देवताईने पोटदाय देवताईने पोटदाय देवताईने पोटदाय देवताईने पोटदाय तुका मने रोकडी केले मने रोकडी केली तुका मने रोकडी केले मने रोकडी केली सेविताईने पोटदाय सेविताईने पोटदाय देवताईने पोटदाय देवताईने पोटदाय देवताईने पोटदाय देवताईने पोटदाय मितो सांगतसे भावे सांगतसे भावे मितो सांगतसे भावे
तसे भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा बार कुमाये बार कुमाये विडो बार कुमाये बार कुमाये विडो बार कुमाये बार कुमाये विडो बार कुमाये विडो बार कुमाये विडो बार कुमाये बार कुमार बार कुमार हेरो बार कुमाई हेरो बार कुमाई देवते संत 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 संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे भावे मी तो सांगत से भावे निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा 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 मी तो सांगत से भावे भावे मी तो सांगत से भावे निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा असो ठावे असो ठावे सकळा असो ठावे
सोठावे सकळा सोठावे सकळा सोठावे सकळा तो सांगत सेवावे सोठावे सकळा सोठावे सकळा सोठावे सकळा सोठावे सकळा सकळा मी तो सांगत सेवावे मी तो सांगत सेवावे विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला निमित्त त्या प्रतिमा मी तो संगत से भावे असो ठावे सकळा निराकारे ओस दिशा इथे इच्छा पुरतसे मी तो संगत से भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो संगत से भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्ट पोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल विठ्ठला 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 देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा संतांचा वास्तव परिचय अर्थात स्वरूपगत महात्म्य सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान ज्ञानोबाराचा हा समाधी उत्सव 729 क्रमांकाचा हा समाधी उत्सव मोठ्या आनंदात चालू झालेला आहे. आज नवमीचा दिवस आहे आणि नवमी कथेचा गजर काय पुढं तरी तो वैष्णव साचार
चतुर्भुज होईल वाचा व दुनिया गेले. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. नवमीचं विधान केलं. अष्टमीपासून ही यात्रा चालू होते ते अमावस्येपर्यंत ही यात्रा चालते. आज नवमीचा दिवस. नवमीला कथा केल्यानंतर तोच खरा साचा वैष्णव आहे आणि हे वैष्णव सदांचं कीर्तन आहे. आणि दुसरी विशेषता सांगायची झाली तर चतुर्भुज वाचा होते असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आदरणीय श्रद्धेय आमचे वैभव महाराज आहेत. आदरणीय आमचे केशव महाराज आहेत. आपलं मयूर महाराज आहेत. लक्ष्मण महाराज आहेत. सर्व गुरुबंधू मंडळी आहेत. गुरुवर्य बन्सी बाबा आहेत. देवडे महाराज आहेत. सर्वांच्या समवेत आपल्याला मर्यादित वेळ चिंतन करायचं आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कीर्तनकार बसला तरी चालतो. आवाज उभा पाहिजे. तो बसला नाही, झोपलेला आहे. पण आपण सगळे संत आहात. संतांच्या समवेत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुमच्या समवेत मर्यादित वेळेत आपल्याला चिंतन करायचं आहे. ज्ञानोबाराचा हा समाधी उत्सव या भूमीत आलं त्याचं फल काय? देवाला आपण आवडतो. परमार्थ त्यालाच म्हणतात ज्या क्रियेनं देव प्रसन्न होतो. ती क्रिया करणं तो परमार्थ आहे खरा. आपण अनुष्ठित केलेल्या धर्माने परमात्मा संसिद्धी हरितोषणात स्वतः अनुष्ठित केलेल्या धर्माने परमात्मा संतुष्ट होणं हा जर धर्म असेल तर हा खरा धर्म. देव या यात्रेनं संतुष्ट होतात कारण त्यांनी दिलेलं वरदान आहे. मला वाटते पुंडलिक रायनाथ देवानी इथं पाठवून 15 दिवस आधी पाठवून या यात्रेचं नियोजन केलेलं आहे. अशी ही यात्रा आहे. भगवान ज्ञानोबाचा उत्सव स्वतः देव करतात. समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय. जानोनी महिमा निळा चरणातळी राहे. अशी ही ज्ञानोबाराची यात्रा. ही यात्रा केल्यानंतर फळ आहे. या यात्रेला आल्यानंतर देव प्रसन्न होतो यात विशेषता नाही. आपल्या पूर्वजांचाही उद्धार होतो. जो करील याची तो तारील. यात्रेला बरं का, पण जत्रेला नाही. जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. इथं आल्यानंतर यात्रा घडण्यासाठी त्याच्याकडून तशा क्रिया घडल्या पाहिजे. काय घडलं पाहिजे? इथं राहिलं पाहिजे. अष्टमीपासून अमावस्येपर्यंत राहिलं पाहिजे. वास केला पाहिजे. स्नान केलं पाहिजे. पुण्यजलाचं स्नान घडलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं दान दिलं पाहिजे. पुण्याचरण केलं पाहिजे. सिद्धेश्वराची पूजा आहेत. प्रदक्षिणा आहे. इंद्रायणीचं स्नान आहे. कथा कीर्तन श्रवण आहे. पारायण आहे. हे पुण्याचरण आपण इथं केलं पाहिजे. हो. आणि प्राप्त झालं तर अशा तीर्थात मरणही स्वीकारलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ही यात्रा अशा प्रकारची आपल्याकडून घडली पाहिजे. त्याच्यानंतर जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळ ही कुळे पवित्रा याचेने दर्शने होती. अशी भगवान ज्ञानोबाराची यात्रा देवानी स्वतः निर्माण केलेली ही यात्रा आहे. हो. एकदा जरी आलो तरी उद्धार आहे. दरवर्षी आलंच पाहिजे. निळा म्हणे जानोनी संत येती धावत प्रतिवर्षी. ठीक आहे. पण एकदा जरी आला तरी भावे घ्या रे भावे घ्या रे. एकदा जारे अलंकापुरा जन्म एरझार चुकवा. एकदा जरी तुम्ही या यात्रेला आले तरी जन्म एरझार चुकते. अशी ही ज्ञानोबाराची यात्रा आहे. म्हणून अशा भगवान ज्ञानोबाराच्या यात्रेला आज द्वितीय दिवस म्हणजे दुसरा दिवस नवमीचा दिवस आहे. बाबांनी आज्ञा केली. खऱ्या अर्थानं पाहायचं तर इथं कीर्तन करण्याची योग्यता आपली नाही. अशा महात्म्यांच्या जवळ बसण्याची सुद्धा योग्यता आमची नाही देवा. हो. आमच्या जीवनात आम्ही ज्यांच्याकडे पाहून आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासारखं इतकं जगणं तर शक्य नाही. काय संप्रदायाचा आचार असावा, काय जीवन असावं. वास्तव्यात पाहायचं झालं तर याही वयात त्यांचा नियम कोणताच तुटत नाही, खंडित होत नाही. पंढरीची वारी असो, नित्यनेम असो,
संध्याकाळच्या वेळी बाबा गाडीत असले का बराबर हरिपाठाचा आवाज आला पाहिजे. तीर्थात गेले का तीर्थाचं स्नानच केलं पाहिजे. हे सगळे नियम या महात्म्यांकडे. म्हणून हे आमच्या जीवनात आमच्या जीवनात जे आदर्श हे पूजनीय आम्हा नियमाचे यांच्याकडे पाहून थोडाफार परमार्थ करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशी महात्म्य आहेत आणि त्यांची आज्ञा आहे. वास्तवात पाहायचं झालं तर नाही म्हणण्याची ताकद माझ्यात नव्हती. विठ्ठल म्हणून त्यांच्याच कृपेनं बोलण्याचा प्रयत्न करणारे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. ज्या संतांच्या यात्रेला आलो असा सामान्य नेम आहे. यद विवाहस्तद गीत गाणं. ज्याच्या लग्नाला गेलं त्याचं गायलं पाहिजे म्हणे. मग ज्ञानोबराच्या उत्सवाला आलो तर ज्ञानोबराची महती सांगावी म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. अभंग अतिशय सोपा आहे. सगळ्यांच्या पाठातला आहे. भरपूर वेळा श्रवणी केलेला अतिशय गोड अशा प्रकारचा अभंग आहे. संतांचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आहे. संतांची महती गाणारा, महत्भाव सांगणारा अभंग आहे. तसं संतांचं जीवन देवाला आवडणारं जीवन आहे. संतांची महती गायली देवालाही आवडते. देवा त्यांचं चिंतन केलं. देव म्हणतात मला ते प्राणापेक्षा आवडतात. तेही माझं प्राणापरुते आवडते हे निरुते जे भक्तचरित्राते प्रशंसते. म्हणून महती संतांची गाणारा हा अभंग आहे. संतांचं माहिम्य वेगळ्या पद्धतीनं आहे. संतांचं शक्ती माहिम्य आहे. संतांचं स्वरूप माहिम्य आहे. खऱ्या अर्थानं संतांनी या प्रकृतीचा आश्रय करून आपली कुठं शक्ती प्रगट केलेली आहे. प्रकृतीचे ते झाले नाही, प्रकृतीचा आश्रय त्यांनी केला. प्रकृतीस्थ झाले असं नाही त्यांचं. त्या प्रकृतीचा आश्रय घेतला पण ते प्रकृती आपली म्हणून आपण जसं प्रकृतीचं ओझं घेतो तसं ती घेत नाहीत. पण अशा महात्म्यांनी कधी कधी त्या प्रकृतीचा आश्रय करून आपल्या ठिकाणची शक्ती प्रगट केलेली आपल्याला पाहायला सापडते. असंही संतांचं काही चरित्र आपण पाहत असतो. आणि खऱ्या अर्थानं संतांच्या ठिकाणी त्या आत्मतत्वाला धरून, ब्रह्मतत्वाला धरून जे काही त्यांनी प्रगटीकरण केलं ते सुद्धा त्यांचं चरित्र आहे. विठ्ठल अर्थात संतांचा वास्तव परिचय देणारा हा अभंग आहे. संत हे संत कोण आहेत त्यांचा वास्तव परिचय देणार आहे. आम्हाला लोक भेटतात, आम्हाला संताचा नाही भलते परिचय देतात. द्यावे त्याचाही देतात आणि देव नाही त्याचाही देतात. काही उपयोग नाही त्या परिचयाचा. हो, फिरते वेळेस परिचय देतात. हे घर महाराज, आमचा मुलगा, आमचा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत परिचय ठीक आहे. ही आमची बायको. काय गरज आहे बोला परिचय द्यायची. तो वेगळ्या भागात वेगळा काय परिचय देतात. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या मिसेस आहे. तिकडं खानदेशात मनीबाई से, मनीबाई से आयरणी भाषेत परिचय. एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान शेजारी बसलेली. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं. मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहीत आहेत का? म्हणलं पहिल्यांदा तुझ्या घरी आलो. माहीत असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय असा नाविन्यपूर्ण परिचय. मला असा आपल्याला परिचय झाला नाही. बरं या तिचा झाला, याचाही व्हायला पाहिजे. आपल्याला फिरावं लागते. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. मग तिला विचारलं ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच का? मग तिनं त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटतं देवा या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा साधूचा. का ऐका का झाला पाहिजे दोन परिचय? मानवी जीवन सार्थ जगायचं झालं, सफलता या जीवनाची साध्य करायची झाली तर देवाचा परिचय किंवा साधूचा परिचय झाला पाहिजे. म्हणून तर आमचे तुकोबारा म्हणतात या जन्माची सार्थकता जर कशात असेल तर देवाच्या परिचय. विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिली, विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया.
या जन्माची सार्थकता आहे देवाच्या परिचयात. या जन्माला आल्यानंतर खरा लाभ आहे देवाची प्राप्ती. जुळणार नाही माझं त्याचं. देवाची प्राप्ती. जन्म आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. जन्मा येऊन एक लाभ झाला बिडवई भेटला पांडुरंग. खरा लाभ आहे देवाची प्राप्ती. देवाची प्राप्ती हा खरा लाभ आहे देवा. म्हणून देवाचा परिचय झाला पाहिजे किंवा खऱ्या साधूचा परिचय झाला पाहिजे. साधू भेटला साधूचा खरा परिचय जीवन कल्याणाप्रत जाते. मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे भवदरिया की तीर. सुफळ हा जन्म होईल इथुनी देता आलिंगन वैष्णवासी. साधू भेटला साधूचा परिचय झाला साधूचं दर्शन झालं. जन्म सफल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गाथ्यात तुकोबा 28 2 परिचय देतात. कधी देवाचा आणि कधी साधूचा. वेगळ्या अंगाने परिचय देतात. परिचयाच्या कक्षा वेगळ्या आहेत. कधी कधी परिचय माणसाचा बोलण्यात होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या कार्यात होतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. तसं कधी कधी देवाचाही परिचय त्याच्या शब्दातून होतो. कधी कधी देवाचाही परिचय त्याच्या कार्यातून होतो. आणि कधी कधी देवाचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. तर खरा परिचय कधी स्वरूपातून होतो. साधूकडे हे असंच लावायचं. साधूचाही परिचय कधी बोलण्यातून कधी कार्यातून कधी अस्तित्वानं कधी खऱ्या अर्थानं त्याच्या स्वरूपातून होतो. असे वेगळे परिचय आहेत. आपल्याकडं ताकापुरतंच रामायण करायचं आहे म्हणून विस्तार करत नाही. आणि इथं हे मोठ्याचा फळ आहे. बिहाला मी वाया गर्व का करू म्हणून जास्त विस्तार न करता थोडक्यात सांगतो. देवाचं माणसाचा परिचय त्याच्या बोलण्यात होतो. मानस जाणे जे बोले. व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यातून होतो. साधूचाही देवाचाही होतो. देवाचाही परिचय भागवतांनी दिला ना. मधुरया गिरा वल्गु वाक्यया बुध मनोज्ञया. ज्ञानोबा म्हणतात तैसे वरीवरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे. ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरली. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बोलण्यातून परिचय होतो. कधी कधी कार्यातून होतो. हो ऐशिया काजा लागे. हो अवतरे मी युगायुगी. हो हे कार्यातून देवाचा परिचय. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. हे सगळं कार्यातून देवाचा परिचय. देव काय करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कार्यातून देवाचा परिचय. आणि कधी कधी अस्तित्वानेही परिचय होतो. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. साधूचाही परिचय असाच आहे. कधी कधी साधू बोलण्यातून अमृताची वाणी वरुषला शुद्ध आली मुखा वाटे. मुखे अमृताची वाणीतून परिचय. कधी कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कार्यातूनही परिचय. कशासाठी साधू आलेत काय कार्य करतात. इथे उपकारासाठी श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दीनरजनी केला जगासी उपकार. तारी अले नारी नर उपकार. कार्यातून परिचय. मोठं कार्य आहे ज्ञानोबाराचं. संतांचा परिचय कार्यातून होतो. देवाचाही परिचय कार्यातून होतो. कधी कधी अस्तित्वानेही परिचय होतो. असो ह्या सगळ्या परिचयापेक्षा वास्तव परिचय जर काय असेल तर स्वरूपातून परिचय झाला पाहिजे. देवाचंही स्वरूप कळलं पाहिजे आणि साधूचंही स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून तुकोबारे कधी कधी देवाच्या स्वरूपगत परिचय देतात ना. सत्य ज्ञानानंत गगनाचे हे संतांचे जे अभंग आहेत. आनंद अद्वय नित्य निरामय हे जे त्यांच्या स्वरूपाचा परिचय देतात तसं संतांच्याही वास्तव स्वरूपाचा परिचय काय. कोण आहेत ते संत. हे संत कोण आहेत त्यांचा वास्तव परिचय काय. अभंगाचं पहिलं देवते संत 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 देवते
निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत सेवावे मी तो सांगत सेवावे निमित्त त्या प्रतिमा 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 मी तो सांगत सेवावे मी तो सांगत सेवावे देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज एकच शब्द एकच वाक्य डबल वापरतात साहित्यात. एक शब्द डबल आला तरी त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात. महाराज एक वाक्य डबल वापरलं का पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आहे. साठवणं आठवणं पुढं ते पटवणं आणि पटलं नाही तर कटवणं. संताचं वाङ्मय आहाच नाही फोल नाही. समुद्राहून खोल अर्थभरीत आहे. मग एकच वाक्य डबल का वापरलं? द्विरुक्ती जसा दोष आहे कुठं कुठं द्विरुक्ती येते कुठं कुठं येते. आदराचा विषय अतिशय आदराचा विषय अतिशय प्रेमाचा व्यक्ती खूप दिवसांनी आपल्या दारात आलेला आहे. उंबऱ्याच्या बाहेर आपण पाय टाकला आणि त्याला दारात पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याला आपण हात जोडतो. राम राम पुढचा शब्द असते काय? या या अहो या 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 हे या 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 काय? तर द्विरुक्तीच होत नाही तिथं. त्रिरुक्ती होते आणि चतुरुक्ती होते. हो खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर द्विरुक्ती तिथं दोष नाही होत. आदरात चालते. माता भगिनीनं स्वयंपाक तयार केलेला आहे. पंचपक्वानाचं जेवण तयार केलेलं आहे. ज्यांच्यासाठी तयार केलं पोट बिघडलेलं आहे. पहिल्याच वाडीला बिचारी गेली आणि त्यांना असे हात केले. मग तुम्ही काय म्हणता? घ्या तुमच्या घरी भेटत नाही हादाडा. नाही मग घ्या घ्या अहो घ्या 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 हे घ्या घ्या काय? इथं सुद्धा आपण द्विरुक्ती झाली ना. मग हे चालते. आग्रहाच्या ठिकाणी आणि सिद्धांताचा विषय असेल तिथं चालते. आपण दररोज हरिपाठ म्हणतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. का? सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. आवृत्ती सकृत उपदेशात ब्रह्मसूत्रात सूत्र आहे. महत्त्वाचा विषय पुन्हा पुन्हा सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. छांदोग्य उपनिषदात ते तत्वमसी महावाक्य 9 वेळा वेगळ्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. 9 वेळा आलं का? सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगावा. या अभंगाची विशेषता तशीच आहे. वर्ण विषयाच्या विषयी परम आदर आहे. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावे हा आग्रह आहे. आणि अभंगातला सिद्धांतच आहे देव आणि संत एक आहे. म्हणून तिन्ही दृष्टीनं महाराज इथं देवते संत असं म्हणतात. विठ्ठल काही न सांगितलं नाही म्हणे. एका वाक्याचा अर्थ आहे देव संत हे तुकोबाराला सांगायचं आहे. आणि एका वाक्यात संत देव आहे असं एक सांगायचं आहे. पण खऱ्या अर्थानं सिद्धांत चुकीचा होणार नाही. पण पुढचं वाक्यशेष पाहिला, पुढचं 3रं आणि 4थं चरण पाहिलं तर तुकोबाराला इथं देवाचं महात्म्य गायचंच नाही. देवापेक्षा साधूची महती काय तेच सांगायचं आहे. चुकीचं नाही होणार. देवाला संत मानावंच लागेल. देवाला संत नाही मानलं तर देव असत होईल. आणि संताला देव नाही मानलं तर संत जड परप्रकाशी ठरतील. मानावंच लागेल. पण खऱ्या अर्थाने इथं तुकोबाराला
देवापेक्षा साधूची महती गायची आहे. म्हणून देवते संत देवते संत. अरे महाराज कस काय देव आणि संत हे काय, आणि कसाही विचार करी काय, गुणाचा विचार करी काय, स्वरूपाचा विचार करी काय, सामर्थ्याचा विचार करी काय, गुणाचा विचार, त्याला गौणीवृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौणीवृत्ती? एखादा व्यक्ती असतो, लोक सांगतात हा आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला वाघ, असतोय वाघ. एखादा वाघ असतो पण तो गावातला, जंगलात नाही सोडायचं त्याला. हो, वाघासारखं त्याचं शरीर नाही, मग त्याला वाघ का म्हणतात? उत्तर एवढंच आहे, वाघासारखे गुण त्याच्यात आहे, शौर्य कुरोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, मग त्याला वाघ म्हणतात. नुकतंच लग्न झालं, नववधू माहेरी आली, कोरोना वाढलेला, मैत्रीण काही लग्नाला आलेली नाही. कोरोना ओसरला, दोघी मैत्रिणी माहेरी आलेल्या. का ग बाई तुझ्या लग्नाला नाही येणं शक्य झालं? कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहेत सासरे आहेत. कसे ग? म्हणे शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला, थोडी लाजली. अगं म्हणे सांग ना कसे आहेत? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू. म्हणे महादेवाच्या पुढचेच आहेत. काय महादेवाच्या पुढे काय असते? तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदीबैल आहेत, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या हो मुठीत आहे. पतीचं वर्णन झालं, तिला विचारलं का ग तुला जाऊ आहे का? म्हणे आहे ना. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननंद आहे का? ननंद. ननंद शब्द ऐकला, नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. कशी आहे ननंद? कशी आहे? लवंगी मिरची. लवंगी मिरची पाहिली ना? लवंगी मिरची हिरवी आहे, ननंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर एवढंच आहे, लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. विठ्ठल त्याचा अर्थ असा आहे, याला गुण सारखे आहेत. तसं देवसंताचा विचार केला तर गुण सारखे आहेत. तसं गौणीवृत्तीचा अभेद हा गौणच असतो, पण श्रद्धा वृद्धिंगत व्हायला स्वीकारायला काही हरकत नाही. गुणतः अभेद हा खरा अभेदच नाही, खरा स्वरूपतः अभेद पाहिजे. गुणाचा असणारा अभेद जो आहे, देव संतात जो अभेद आहे, गुण सारखे आहेत. हरी तैसे हो, हरी जसा आहे तसे हरिदास आहे. नाही तया होऊनी राहती बळकटकास. हो, संत तसे आहेत. देवाकडे गुण आहेत. कोणकोणते गुण आहेत? कोणकोणते गुण आहेत? देवाकडे गुण आहेत. ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू निसंगाचा संगा तू म्हणे पार्था दत्तचित्त होई आता. देवाकडे 6 भग आहेत. साही भग अर्थात साही गुण एक समय अवच्छेदकानं ज्याच्याकडे राहतात त्याला भगवान म्हणतात. वरकड कुठे काही एक आहे एक नाही. भगवान कोणाला म्हणावं? ज्ञानोबारांनी सांगले हे साही भग ज्याच्याकडे एका कालात राहतात तो भगवान आहे. पुराण म्हणते ज्याच्याकडे 3 शक्ती आहेत, उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच स वाचो भगवान इथे. भगवान शब्दाची व्याख्या पुराणात आलेली आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्याच्याकडं हे 6 गुण आहेत तो भगवान आहे. गुण सारखे आहेत. मग देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे का आहे? देवाकडे आहे तसंच यश थोरविला. देवाला जसा पराजय माहीत नाही देवा, तसा आमच्या संतालाही पराजय माहीत नाही. अर्जुनाच्या संबंधानं ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात देव म्हणतात, अर्जुना एखाद्या कामाला एखाद्या वाटेला चालू लागलो बाबा, तुझं नाव घेऊन निघलो तर त्या वाटेला अपयश येत नाही म्हणे. देव अर्जुनाच्या संबंधानं बोलतात, तुझी येणे नामे अपयशी दिशाची लंघिजे. हो, विजय नाम अर्जुन विख्यातो 18वा अध्याय. विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो श्रीयसी विजय निश्चितू असने जेथ. यश आहे. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. साधूलाही पराजय माहीत नाही. आता ते यश कोणतं, ते यश कोणत्या बाबतीत आहे ते काही चिंतनाचा सध्या विषय नाही.
दुसरा गुण आहे देवाकडे, श्री नावाचा गुण आहे. श्री शब्दाच्या कोशात भरपूर अर्थ आहे, पण श्री शब्दाचा सरळ अर्थ केला सौंदर्य, श्री शब्दाचा संपत्ती ऐश्वर्य आदी करून, तर श्री परमात्मा सुंदर आहे. किती सुंदर आहे परमात्मा, सुंदर आहे. आम्ही वर्णन करतो परमात्मा राजस सुकुमार आहे, मदनाचा जणू पुतळा आहे. संतांनी वर्णन केलं मदनाचा पुतळा आहे, इतका सुंदर आहे. सकाळी सकाळी तो बालकृष्ण उठला, दारात आलेला आहे, वाड्याच्या दारात येऊन हात वर करून आळस देत आहे. निरागस्त्याची मुद्रा आहे, सकाळची वेळ आहे, कोणताच भाव चेहऱ्यावर नाही. रमणीय कमनीय कृष्णाचं रूप दारात राधेनं पाहिलं. शेण टाकायला चाललेली राधा, राधेनं ते कृष्णाचं रूप पाहिलं आणि पाहिली या वेध लावी असं त्याचं रूप असल्या कारण त्याचा पायच पुढं जात नाही. सासूरवाशी राधा, पाटीत शेण भरलेलं आहे, पातळ शेण आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. शेण टाकायला जाता जाता कृष्णाच्याकडे लक्ष तिचं गेलं. कृष्णाला तिनं पाहिलं, थबकली राधा, थांबली. कृष्णाच्या दिशेनं वाड्याच्या दिशेनं चालत आली आणि आल्याबरोबर कृष्णाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर असं लहान बाळाचा आपण गालगुच्छ घेतो का नाही, राधेनं केलं काय, शेणाच्या पाटीतला हात काढला आणि कृष्णाचा असा गाल पकडला. गाल पकडल्याबरोबर झालं असं, कृष्णाने वरचा हात खाली घेतला, गालावून फिरवला. केलं काय, अरे आपण वाड्याच्या बाहेरही पडलो नाही. लोक विनाकारण आपल्याला खोडकर ठरवतात, आपण काय खोडकर आहे का? आपल्या दारात येऊन जर आपली खोडी कोणी काढत असेल तर कसं काय गप्प राहायचं. राधेनं त्याचा गालगुच्छा घेतला आणि राधा जशी फिरली ना देवा, पाटी घेऊन जसं तोंड तिनं वळवलं, खाली शेण पडलेलं होतं, उचललं आणि तिच्या अंगावर मारून फेकलं. मागून काय आलं म्हणून तिनं तोंड वळवलं, तोंडावर शेण मारलं. वैतागली राधा, थोडं शेण माझ्याकडून गालायला लागलं, सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. राधेनं केलं काय महाराज, राधा चिडली. राधेनं ते शेणाची पाटी खाली ठेवली, पातळ शेण पाटीत आहे. कृष्णाच्या जवळ आली, रागे रागे त्याच्याजवळ येऊन त्याची मनगुटी पकडली आणि शेणाच्या पाटीत त्याचं तोंड दाबलं. काय झालं असेल, शेणाची पाटी भरून पहा, तोंड दाबलं. काय झालं असेल, तोंड शेणाने भरलं. भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. गोमय मंडित भाल कपोलम, गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला देवा. चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का हो? युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा आपलं शेण चेहऱ्याला लागल्यानंतर चेहरा नाही सुंदर दिसत. आणि तसं दिसत असतं तर मेकअप बॉक्समधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. शेण लागल्यानंतर कोणी सुंदर दिसत नाही, पण कृष्ण दिसत कसा होता, तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही, आणि आपण काय काय लावलं तरी आपलं निखारल्या जात नाही का. खरी श्री जगाला सुद्धा सौंदर्य ज्याच्यामुळे असा परमात्मा आहे. विठ्ठल त्याच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. परमात्मा मदनाचा पुतळा आहे. या आमच्या संताकडं नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. नाथ बाबाला ज्ञानोबारा काय वेगळे दिसले ना. नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झाल्यानंतर नाथ बाबा ज्ञानोबाराच्या सौंदर्याला दुसरी उपमा देत नाहीत देवा. जे देवाच्या सौंदर्याला उपमा दिली मदनाचा पुतळा, तीच उपमा ज्ञानोबाराच्या सौंदर्य. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलतसे बोलतसे, परब्रह्म केवळ बोलतसे बोलतसे, परब्रह्म केवळ बोलतसे बोलतसे, परब्रह्म केवळ बोलतसे बोलतसे. परमात्म्याच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
ज्ञानोबराय कसे दिसले? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. फरक कुठं आहे? उपमा सारखी आहे तर फरक कुठं आहे? म्हणून श्री सारखी आहे. त्यांच्याकडे लक्ष्मी आणि यांच्या दारात लक्ष्मी. सोन्याचा पिंपळ म्हणजे सामान्य नाही, ते प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे. हो, काही कमतरता नाही देवा. यशस्वी औदार्य, देव उदार आहे. पण उदार असला तरी बाबा खुर्चीचा लागट आहे, खुर्ची नाही सोडत. देव आपली खुर्ची देत नाही, आपलं पद देत नाही, देत नाही. अविद्या उपाधी असणाऱ्या जीवाने मायोपाधिक ईश्वराची साधना करायची, पण देव आपली उपाधी देत नाही, ईश्वरत्व त्याला देत नाही. पार झाला तर जीव ब्रह्म होईल, मग आपलं पद देत नाही. आणि त्याच्या पदाची अभिलाषा करणं पाप आहे म्हणे, पाप. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. द्वैती मतात विचार असा आहे, देव काही गोष्टी देत नाही, श्रीवत्सलांचन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही, आणि लक्ष्मीपतित्व देत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देव आपलं पद देत नाही. देवा इतका देव उदार नाही. उदार जरी असला तरी इतका उदार नाही, आपलं देत नाही. पण साधू इतके उदार आहे, आपलं पद देतात, आपल्यासारखं करतात. कृपा कटाक्षे न्याहाळीले, कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले. बाप रखुमा देवीवरी विठ्ठले, बाप रखुमा देवी वरो दिदले, भक्ताजी दिदले वरदान, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. भक्ताजी दिदले वरदान, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुले पदी बैसवले. किंवा आपणा सारखे. हो, फरक नाही. किती गुणाचं सांगू तुम्हाला. गुण एक एक काय येतं याचे कलिशील तू. एका एका गुणाचं वर्णन काय करून सांगायचं. सगळे गुण सारखे. यश श्री औदार्य ज्ञान आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच. हे देवानी केलेलं वर्णन आहे. देव म्हणतात, देव म्हणते रुक्मिणी, म्या एकची योगी देखिला नाही, जो ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्य असे. देवानी केलेलं वर्णन आहे. ज्ञानोबार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणून ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुजगो स्वयं, ज्ञानम तत्पुरुषम मृते साधवा कर्मधारे. हो, ज्ञानोबार वेगळे नाहीत. ज्ञान आहे प्रत्यक्ष. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे भगवान ज्ञानोबार आहेत. यशस्वी औदार्य ज्ञान सगळे सगळे सगळे. हो, ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे, अवयव ते सुखाचे. हो, लौकिक भागो. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्ञान रूपता आहे. गुणाचा विचार केला सारखा आहे. देव आणि संत सारखे आहेत, गौणी वृत्तीनं सारखे आहेत. देव अवतारी आहे, साधूही अवतारी आहे. आम्हासाठी अवतार, अवतार तुम्हा. दोघंही अवतारी आहे. फरक आहे ना. फरक कुठं आहे? देवाचा अवतार एक तर चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. यांचा अवतार कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे हे महात्म्य सोडून तुम्ही आम्ही चांगले आहे का वाईट आहे देवा? मला वाटत नाही आपण म्हणाव तेवढे चांगले आणि म्हणाव तेवढे वाईट आहे. आपण म्हणाव तेवढे चांगले, म्हणाव तेवढे वाईट नाही. चांगले म्हणाव तेवढे कारण आपलं मन आपल्याला साक्ष देते. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आपलं मन आपल्याला साक्ष देते ना. हो, आळंदीला आलो, वारीला आलो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून आलो. मला नाही वाटत त्याला कोणी सांगोलपणा मला. म्हणून म्हणाव तेवढे चांगले आपण नाही, म्हणाव तेवढे वाईट नाही. देव या अवतारी, साधू या अवतारी. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहुनी. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही व कुठून आलात?
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी हा बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया सात भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग देवाचं येण्याचं ठिकाण वैकुंठ आहे आणि साधूचं येण्याचं ठिकाण ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले तिथूनच आले. येण्याचं प्रयोजन इथेच आहे. धर्मरक्षावया कारणे साधू होता ती संताच्या विभूती धर्मालागी अवतरती. येण्याचं प्रयोजन हे सारखंच आहे. धर्मरक्षण सामर्थ्य तरी काही वेगळं आहे का? उलट पक्षी कंकणभर देवापेक्षा यांच्या सामर्थ्य अधिक आहे. सामर्थ्यातही काही कमतरता नाही. देवानी देवाच्या कृपेचं चिंतन केलं. मुक्यावर कृपा केली तर बोलतो म्हणे. मुकम करोती. साधूनी कृपा केल्यावर मुका बोलत नाही का हो? साधूच्याही कृपेनं मुका बोलतो. ज्ञानोबा म्हणतात साधा बोलत नाही. बृहस्पतीशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. आपुलिया स्नेहाची तरी जरी मुख याते तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. सामर्थ्य आहे. देवानी कृपा केली पांगळा चालतो. साधूच्याही कृपेनं पांगळा चालतो. पंगुम लंघयते गिरीम. साधूच्याही कृपेनं पांगळा चालतो. सप्तशृंगी पर्वतावरचा इतिहास ज्ञानोबा सांगतात. चौरंगीनाथाचे हातपाय तोडून धड तिथं टाकलं. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहेत. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथाच्या धडावर पडली. लक्षात आला हा आपला चौरंगी आहे. दृष्टी टाकल्याबरोबर त्या दृष्टीतलं सामर्थ्य एवढं आहे. पुन्हा त्यांना हातपाय फुटले आणि ते चालू लागले. ज्ञानोबा त्याचा निर्देश करतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवात चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. काय कमतरता आहे देवा. म्हणून देव जसा आहे तसे संत मायबाप आहेत. सामर्थ्याच्या बाबतीत देवाला सरस आहेत साधू. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचं चरित्र असं आहे. देवाने म्हणे ते कृष्ण चरित्र सांगतात. राधेला पाहिलं बाबा बोलला. धार काढायला बाहेर आलेला प्रमाणपाठ आहे आपल्याला. राधेला पाहुणी हो बैल दुहती. देवाचं चरित्र आहे. साधूच्या जीवनातला प्रसंग आहे. आमचे तुकोबारा फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. भागीरथी नावाची कन्या बिचारी शोक विवळ झाली. इंद्राच्या डोहात पूर्ण उडी टाकली. देवानी मत्स्यरूप धारण केलं. भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबारा खाली आले. भागीरथीला कुरवाळलं. पुरीनं डोळे उघडले. पाहिलं बाबा तुम्ही. अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. बाबा आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच आले नाही. तुम्ही कसं काय आले? तुकोबारा म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. आणि मग बाबा त्यांच्या 10व्याच्या पत्रिकेवर 13व्याच्या पत्रिकेवर तर असाच मजकूर असतो. काय असते? कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठे गेले. किती विक्षिप्त पत्रिका असते. उच्च लोकाला आपला बाप गेला तर शोक आपलं दुःख करण्याचं कारण नाही. पण दुःख का ते पत्रिकाच आपल्याला परिचय देत असते का त्याची लायकी. अहो तो पीत घरापर्यंत पोहोचत नाही. तिथपर्यंत कसा पोहोचायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराने सांगलं पोरी आमचं मूळचं स्थान वैकुंठ आहे. तिथून आम्ही आलो. पोरीनं हात धरला. घरी नेलं. म्हणे बाबा जेवाय काय करू. म्हणे एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही सांगायचं जमायचं. पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. पोरीनं शेवयाचा भात केला. तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला लागते. दूध लागते. साखर तूप लागते. पाहिलं घरात दूध नव्हतं. बाहेर फिरली. पिशव्या काही भेटल्या नाही कारण जर्शा आल्याच नव्हत्या. मोठी
चिंता करण्यासारखी. दुधाचे पदार्थ खायचेत का नाही मोठा विचार आहे. हो, मागणी किती आहे आणि उत्पादन किती आहे. मागं ते अहवाल आला होता, याला पाहण्यासारखं आहे ते. म्हणजे हे दूध येते कुठून एवढं. विठ्ठला केमिकल आहे देवासूर, सगळं केमिकल आहे. फार महत्वाचं आहे विषय. दूध नाही भेटलं, इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी खिन्न झाली, नाराज झाली. रिकामं दुधाचं भांडं घेऊन तुकोबाराच्या समोर उभी आहे. तुकोबाराने सांगितलं पोरी नाराज होऊ नको. ते भांडं आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबारा तिथे गेले. वेलेश्वराची पूजा केली. दारात दगडी नंदी आहे, त्याला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून तुकोबाराने धार काढली. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वराला ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. हो, वेलेश्वराची पूजा केली, दगडी नंदीच्या कासेत हात घालून धार काढली. देवा म्हणावं लागते, देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे. हो, देवाचा पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. तुमच्या साधूचाही पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. ऐसा महिमा घनवट, गंगा जैसी चोखट, जया जगी सुपट वाट झाली. अर्जुनाची सुषमंतता पावित्र्य सांगते वेळेस पूर्वसुरीच्या मुखातून म्हणजे वाचण्यात गेला. एक कथा सांगितली अर्जुनाच्या. किती पवित्र होता अर्जुन. त्या अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला आणि जाता जाता तो घोडा एका शिळेजवळ गेला. त्या शिळेपासून तो घोडा पुढे जातच नाही. सैन्याने शक्ती पणाला लावली, पुन्हा घोडा तिथंच येत आहे. धनुर्धारी रक्षणार्थ अर्जुन तिथं आला. अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली आणि त्याच्या पायाचे रजकण त्या शिळेवर उडले. देवा ती शिळा राहिली नाही. ती शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं आणि त्यात बसून स्वर्गाला निघून गेली म्हणे. देवाचा पाय लागला, दगडाची स्त्री झाली. अर्जुन संत आहेत, पाय लागला, दगडाची स्त्री झाली. काय सामर्थ्यात कमतरता आहे. ती गौतमाची शापित होती, ही उद्दालक ऋषीची शापित पत्नी होती. सामर्थ्य सारखं आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, सामर्थ्य देवापेक्षा सुद्धा साधू सामर्थ्य अधिक आहे. हो, कोणत्याही बाबतीत कमतरता नाही. रामप्रभूच्या जीवनात असा प्रसंग सांगतात. ते सीतामातेचं येऊन गेला, अशोक वाटिकेत ठेवलं. सीताला वश करण्याचे नाही ते प्रयत्न, सीता काही वश होत नाही. खिन्न मुद्रेत हा बाबा रावण बसलेला आहे. मंदोदरी जवळ आली, पाहिलं आपले पती का खिन्न आहेत. लक्षात आलं का नाराज आहेत. विचारलं, सगळं सांगितलं. काय करू. अगं पहिल्यांदा मिळवाय गेलो, सीतेला धनुष्य उरावर पडला, आप्पानीतून आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, मी अशोक वाटिकेत तिला ठेवलेलं आहे, पण ती वश होत नाही ना. नाराज होऊ नका, एक विद्या आहे तुमच्याकडे. त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, रामाचं मायावी रूप घ्या. सांगितल्याबरोबर ते हसू लागला. ते म्हणे, मी तुम्हाला उपाय सुचवतो, तुम्ही माझा उपहास करता, हसता. अगं तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग रामाचं सोंग घेतलं का अंतःकरणात स्थितीची इच्छाच राहत नाही. काय आदर्शता आहे देवा. ज्याच्या सोंगात विकार नाही, जीवनात लांब राहिला. जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तर स्थितीची इच्छा नाही. हे रामाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत. चला, संताच्या जीवनात, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला, संत तुकाराम, जुना ब्लॅक अँड व्हाईट. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या चित्रपटात त्यांनी ती भूमिका स्वीकारली आणि स्वीकारते डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल. डायरेक्टर कबूल झाला. ती भूमिका वटवण्यासाठी त्यांनी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला, समरस्य तो अभ्यास घडला आणि तो चित्रपट रिलीज झाला. इतका गाजला. अलीकडं काही वर्षाखाली एक चित्रपट गाजला, त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडं गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि तो विचाराने युक्त आहे.
विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही देवा, पण विचाराचा एकदा बसलेला पगडा पुन्हा नाही उठत. 4 पट 5 पट त्या चित्रपटापासून नफा प्राप्त झाला. आश्चर्य सांगतो, विष्णुपंत पागनीसांनी त्या चित्रपटात एकदा तुकोबाराचा वेश परिधान केला. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान नाही केला. पंत वाटेनं निघले तरी लोक त्यांना पाहिजेत म्हणायचे, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. पण खरं सांगायचं झालं तर एक नटच खरोखर तुकाराम महाराज कधी झाला काही कळलंच नाही. डायरेक्टर पंतांच्या घरी आलेत पंत, कारण भावी जीवनात त्यांनी तोच वेश स्वीकारला, दुसरा वेश परिधान केला नाही. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत, तुमच्यामुळे आमच्या कंपनीचा नावलौकिक झाला, फायदा झाला, ही रक्कम तुम्हाला द्यायला आणली. लाभ झाल्यामुळं काही बक्षिसाची रक्कम सुद्धा घेऊन आलो, हे पैसे तुम्ही स्वीकारावेत. विष्णुपंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले तो म्हणतो मला पैसे नको. आज किती नट पैसे ठरवतात. विठ्ठल शोकांतिक आहे महाराज, शोकांतिक आहे. आम्हीच तुकोबाराच्याच अभंगावर बोलतो का याचा विचार करण्यासारखा आहे. विषय मोठा आहे, गंभीर विषय आहे. संप्रदायाच्या प्रचारकांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. विठ्ठल माझा विषय चालला, पैसे नाही घेतले, स्वीकारले नाही, पैसे घेतले नाही, हा माझा मुद्दा. त्याच्या पुढं सांगायचं झालं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले देवा, ते भावी जीवनात आपल्या प्रपंचात पडलेच नाही. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही, आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच अपेक्षा नाही. सांगाना वेगळीकता कुठं आहे? का देव आणि संत एक नाहीत? पण तुकोबारा म्हणतात, देवते संत, देवते संत. हो, दोघांचं स्वरूपही सारखं आहे. देव सच्चितानंद स्वरूप आहे, हे कुठं वेगळे आहे? सदेह सच्चितानंद, कान होती ते त्यांचा बोधच आहे. मग म्हणे सर्वत्र सच्चितानंदू, मीची एक स्वतःसिद्धू, जे अपने नसीभेदू नेनोनी जाणे. या बोधावर ते जगतात. हो, सच्चितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा नमामि सद्गुरुं शांतम. गुलाबराव महाराजांनी वर्णन केलं, नमामि सद्गुरुं शांतम सच्चितानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम मीशम आनंदी वल्लभम. पूर्ण ब्रह्मरूपता त्यांची सिद्ध आहे. देव सच्चितानंद स्वरूप, हेही सच्चितानंद स्वरूप. देव व्यापक आहे, ते कुठं परिच्छिन्न नाही. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणात अटकला नाही. साधू कुठं गुणात अटकले? गुण इंद्रिय पुढे नाही जेत. देव जन्माला आला नाही, देव जन्माला येत नाही. जन्म नाही देवाला, देव जन्माला येत नाही, साधूही जन्माला येत नाही. देवाचा जन्म नाही. जन्म कशासाठी, जन्म का? सरळ सांगतो, जन्म उचापात्यासाठी, दुसरं काहीच नाही. जन्माचं प्रयोजन काय? माग केलेलं भोगायला. आगा कर्मे जे उरावे, तैती सुखदुःखी फळावे, तयाते भोगावया यावे देहा एका. हो, तुमचा आमचा जन्म आहे, साधूचा देवाचा जन्म नाही. देव जन्माला येत नाही. सृष्टीच्या होना न रचे सर्व संहार, न वेचे अथिनाथी दोहीचे पंचत्वा. सृष्टीकडून त्याची रचना करण्यासाठी सक्षमच नाही. सृष्टीत ते सामर्थ्यच नाही. म्हणून परमात्मा जन्माला येत नाही. परमात्म्याचा अवतार असतो, परमात्मा अवतारी आहे. देव जन्माला येत नाही, तसे संतही जन्माला येत नाही. त्या बोधाला ते प्राप्त झालेले असतात, त्या ज्ञानाचा आश्रय करतात आणि त्या स्वरूपाला ते प्राप्त होतात. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य आगतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. श्लोकावरचं भाष्यपाद ज्ञानोबा म्हणतात, म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया, जे झाले ज्ञाना इया अनुसरोनी. या ज्ञानाचा आश्रय करून ते जन्म मरणातीत झाले. नाही त्यांना जन्म नाही. आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. तो ब्रह्माला जाणतात ना,